पुण्यातील हिंजवडी हे देशातील वेगाने वाढणारं IT हब म्हणून ओळखलं जातं। मात्र सध्या याच IT हबमधून एक धक्कादायक अशी घटना सध्या समोर आलेली आहे। हिंजवडी येथील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जॉब देणारी कंपनी किंवा प्लेसमेंट देणारी कंपनी रातोरात बंद झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे या कंपनीत काम करणाऱ्या 700 लोकांकडून जवळपास 15,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेण्यात आलेलं होतं। मात्र सध्या ही कंपनीच बंद झाल्याने या 700 जणांवरती बेरोजगारीची टांगती तलवारच आहे असं म्हणावं लागेल। मिळालेल्या माहितीनुसार 2025 मध्ये ही कंपनी सुरू झालेली होती। 700 लोक इथं काम करत होते आणि त्यांच्याकडून 15,000 रुपयांचं डिपॉझिट जे ते घेण्यात आलं होतं। मात्र जानेवारी 2026 पासून ह्यातील इथे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार जे आहेत ते हळूहळू थकवायला सुरुवात झाली आणि नंतर ज्यांना जे चेक दिले होते ते देखील बाउन्स व्हायला सुरुवात झाली। आणि अचानक जेव्हा कंपनी म्हणजे पगार जेव्हा मिळत नव्हता किंवा सतत चेक जे बाउन्स होते त्यावेळेस कंपनीला जेव्हा विचारणा करण्यासाठी हे कर्मचारी गेले तेव्हा कंपनीच बंद असल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। सध्या हे कर्मचारी हवालदिल झालेले आहेत कारण की त्यांचे 15,000 रुपये प्रत्येकाकडून 15,000 रुपये घेतलेत। असे 700 जण आहेत त्यांच्यावरती सध्या बेरोजगारीची टांगती तलवार आहे। नेमकं या कंपनीत नेमकं असं काय घडलं की रातोरात ही कंपनी बंद झाली, तिथे कर्मचाऱ्यांकडून 15,000 रुपये का घेण्यात आले याचीच माहिती आपण एका विद्यार्थ्याकडून घेणार आहोत। त्याचं आपण नाव काही कारणास्तव डिस्क्लोज नाही करू शकत, पण त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यांनी की नेमकं कंपनीत असं काय घडलं की रातोरात ही कंपनी बंद झाली आणि कर्मचाऱ्यांना काय सांगण्यात आलं आणि त्यांच्याकडून 15,000 रुपये का घेण्यात आले। ॲक्च्युली ती कंपनी आमच्या कॉलेज थ्रू आली ती, आमचं कॉलेज पाषाणमध्ये, तर तिथं ती कंपनी आली ती आणि आमचे जे TPO सर आहे त्यांनी थोडंसं बॅकग्राऊंड व्हेरीफाय केलं होतं कंपनीचं की मुलांना पेमेंट वगैरे भेटलेत की नाही, लॅपटॉप्स वगैरे भेटलेत का नाही। तर जेव्हा सरनी चेक केलं तेव्हा भेटलेले आणि जेव्हा त्यांनी 15,000 हे डिपॉझिट स्टार्टिंगला जेव्हा त्यांनी मागणी केली ती तेव्हा आम्हाला वाटलं की आम्हाला वाटलेलं की थोडं नाही का अशी कुठली कंपनी मागत नाही, बट त्यांनी जसा वेमध्ये आम्हाला हे केलं तर कन्व्हिन्स की स्टार्टअप कंपनी असं तसं की आणि सिक्युरिटीसाठी आम्ही ठेवतो आहे फक्त का, कारण मुलं काय लॅपटॉप घेऊन पळून जातात असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं। खूप मुलं पळून घेऊन गेले म्हणून आम्ही सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 50,000 घेतो, म्हणजे तुमच्याकडे एक गोष्ट असेल आणि आमच्याकडे एक गोष्ट असेल असं म्हणून ते बोलले की 15,000 लागेल आणि ते कुठंच जाणार नाही, 50,000 तुम्हाला भेटून जाईल असं। मग आम्हाला वाटलं की ठीक आहे आणि ती कंपनीला प्रिव्हियसली खूप सारे कॉलेजमध्ये पण गेली जसे PCCI वगैरे, तर आम्हाला वाटलं तर PCCI तर मोठं कॉलेज आहे खूप नाही का, तर ते अशी कुठली कंपनी येणार नाही त्या कॉलेजमध्ये, तर आम्हाला थोडंसं ठीक आहे वाटलं हां असेल कंपनी ठीक। मग त्यानंतर पहिले तर आमचं इंटरव्ह्यू वगैरे तेच कॉलेजमध्ये झालं, दोन्ही टेक्निकल वगैरे, आणि त्यानंतर आम्हाला डायरेक्ट कंपनीला डॉक्युमेंटेशनसाठी बोललं आणि त्यावेळेस त्यांनी पेमेंट मागितलेला 15,000चा, पण आमच्या TPO सरनी पहिले आम्हाला थांबवलेलं, त्यानंतरच त्यांनी पहिले सगळं केलं बॅकग्राऊंड वगैरे काय कंपनीचं, त्यानंतरच त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे तुम्ही द्या पैसे। मग तेव्हा आम्ही पेमेंट केली आणि मग त्यानंतर त्यांनी आम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड केलं, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, आणि आम्हाला म्हटले की पहिले तर तुमची 2 मंथची ट्रेनिंग होईल, त्यानंतर तुमचं इंटर्नशिप चालू होईल मेनवाली पेडवाली। तर 2 महिने आम्हाला असेच मीटिंगवर 5-6 वाजता कधी पण एक मीटिंग असायची, आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवायचे आणि मग फक्त काय जे टॉपिक्स आहे प्रोग्रामिंग वगैरे त्याच्यावरचे ते ओव्हरव्ह्यू द्यायचे, असं एवढं डीपमध्ये नाही शिकवायचे, फक्त थोडं शिकवायचे। तर खूप मुलांना प्रश्न पण होते, आता काय मुलांचं स्पेसिफिक हे होतं कोणी फुल स्टॅक डेव्हलपर आणि कोणी पायथन डेव्हलपर, पण जे ते शिकवत होते ते आम्हाला सगळंच शिकवत होते। तर आता दुसऱ्या जो पायथन डेव्हलपर त्याला दुसरी गोष्ट काय शिकायची काही गरजच नाही आहे, पण ते म्हणले की तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये पण तर तुम्हाला जॉब वगैरे घासायला लावलेला, सगळे सब्जेक्ट होते तुम्हाला, तर तेव्हा तुम्ही काय असे प्रश्न नाही विचारले, आता का विचारता तर ते तसंच काहीतरी असं ते म्हणले। प्रश्न नाही पडला का कुठल्याही कंपनी जॉब देण्यासाठी पैसे घेत नाही पडलेलं, बट आता कॉलेज थ्रू आली ती तर आम्हाला पण असं वाटलं की ठीक आहे आता कॉलेज थ्रू आमच्या TPOनी हे केलं नाही का, काय प्रॉब्लेम झाली तर TPO आहेच आमचे असं वाटलं आम्हाला, आणि ते चांगले आहेत तसे तर सर, बट ते आता चेंज झालं कॉलेज त्यांनी आता सोडलं आहे ते दुसरं कॉलेज। कधी समजलं कंपनी फ्रॉड आहे?
ॲक्च्युली लाईक आमचं ज्या जानेवारीमध्ये लाईक मेन आमचं चालू झालं. पहिले तर त्यांनी इव्हॅल्युएशन वगैरे काहीतरी घेतलं आमचे, नाही का, प्रोजेक्ट्स वगैरे बनवायला लावले आम्हाला, लाईक कुठलेही, आणि ते आम्हाला दाखवायला लावले त्यांना. आणि त्या हिशोबाने त्यानंतर त्यांनी आम्हाला बोललं की आता तुम्ही पेड इंटर्नशिपसाठी रेडी आहात. मग तेव्हा आमची लाईक जॉईनिंग माझी तर 5 जानेवारीला झाली. फर्स्ट 2-3 डेज तर असंच बसून होतो आम्ही, लाईक आम्हाला काहीच काम नाही. त्यानंतर आम्हाला नाही का लाईक जे कंपनीचे प्रोजेक्ट जे चालू होते असं त्यांनी सांगितलेलं, जसे उडान डिजिटल वगैरे आहे असं. आणि त्यांनी उडान डिजिटल नावाचा एक हे लाईक त्यांचा एक प्रोजेक्ट होता, त्यासाठी आमच्याकडनं 500 रुपयेसुद्धा घेतले सबस्क्रिप्शनसाठी त्या हे ॲपचे. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही न्यूज वगैरे असणार त्याच्यामध्ये, आणि थोडे बेसिक टास्क असणार ते करायचे, त्याचे तुम्हाला पैसे भेटतील वीकली. आणि थोड्या महिन्यासाठी आलते पण पैसे, टोटल 300 आलेले. एक आम्ही 500 पे केले, 300 आले, बाकी अडकून राहिले त्यात. पण ते नंतर झालं. पण तेव्हाच आमच्याकडनं पैसे, जेव्हा आमची 2 मंथची जेव्हा ट्रेनिंग चालू होते ना, तेव्हाच आम्हाला सबस्क्रिप्शन पण कंपल्सरी करायला लावलेलं की तुम्ही कराच असं, आणि तुमच्या फॅमिलीकडनं पण करून घ्या. पण आम्ही कोणी केलं नाही, आम्ही आमचं केलं, काय मुलांनी नाही पण केलं. मग त्यानंतर आमची 5 जानेवारीला जॉईनिंग झाली. आणि मग त्यानंतर तेच आम्हाला लाईक प्रोजेक्ट्स वगैरे असाईन केलं. आणि तेव्हा लाईक स्मूथ चालू होतं, लाईक असं वाटत होतं की लाईक थोडं स्ट्रिक्ट. काय फ्रॉड ना, आम्हाला लाईक पगार त्यांनी आम्हाला जानेवारीचा भेटली नाही सॅलरी आम्हाला. त्यानंतर ते म्हटले की फेब्रुवारीच्या मिडपर्यंत भेटून जाईल तुम्हाला, असं आम्हाला प्रॉमिस केलं की थोडं काय प्रॉब्लेम झाला. आणि आम्हाला मेल पण आलता आम्हाला ऑफिशियल की एक प्रॉब्लेम झालं आहे काय असं. त्यामुळे जानेवारीची सॅलरी येणार नाही, फेबमध्ये तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्हीची सॅलरी येईल, आणि मिडमध्ये येईल, मिडमध्ये. तर आम्ही थांबलेलो, तेव्हा पण काय आलं नाही. मग आम्ही परत HR मॅम जी होती तिला विचारलं, तर ती म्हणली आम्हाला अजून वरनं पैसे नाही आले, म्हणजे जे CEO आहे त्यांच्याकडनं पैसे नाही आले. आणि जे हर्षल सर होते, जे CEO आहे, ते कंपनीत लाईक कधीच यायचे, असे रोज काय ते आज नसायचे नाही. आणि जेव्हा पण यायचे तेव्हा त्यांची मीटिंग्स वगैरेमध्ये ते बिझी असायचे, तर आम्हाला कधी विचारायला भेटलं नाही. बट एक दिवस आम्हाला भेटलेलं, तर आम्ही त्यांना विचारलं की कधी आम्हाला भेटणार आहे. तर त्यांनी असंच आम्हाला परत प्रॉमिस केलं की तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी ह्याची सॅलरी मार्चमध्ये भेटेल, तुम्हाला मार्चमध्ये भेटून जाईल, नक्की भेटून जाईल. असं करत आम्हाला लाईक थांबत राहिले. आणि मग त्यानंतर अचानक आम्हाला मेसेज आला की नाही का काय मुलांना काढणार आहेत, तर परत या, तुम्हाला लाईक इंटरव्ह्यू होईल तुमचा परत, त्या बेसिसवर आता आम्ही मुलं काढणार आहे, कारण कंपनीकडे फंड्स नाही, असं मेसेज आला. आणि त्यावेळेस खूप मुलांना काढलं. आणि ज्या मुलांना काढलं त्यांना चेक दिला की लाईक तुमची आत्तापर्यंतची सॅलरी आणि डिपॉझिट पूर्ण लाईक 45,000, कोणाला 50,000, लाईक जेवढे त्यांनी डेज भरलेले त्या हिशोबाने त्यांनी सगळ्यांना चेक दिला. आणि डेट त्यांनी 2-3 महिन्यानंतरची टाकलेली. आणि जेव्हा मुलांनी विचारलं की डेट एवढा पुढची का टाकली आहे तुम्ही, आता चेक आहे तर आम्ही आत्ताच का डिपॉझिट नाही करू शकत, तर ते म्हटले की असं नाही करू शकत, लाईक ती कंपनीची काहीतरी पॉलिसी असं तसं ते म्हटले. तेव्हाच तुम्हाला लाईक हो तेच 2-3 महिन्यानंतर जेव्हा मुलं त्यांनी जेव्हा डिपॉझिट करायला गेले ना, तर तो चेक बाउन्स झाला. आणि ते जे सर आहे ते आम्हाला झूम मीटिंगवर पण आलता, म्हणजे सगळं झालं ना, जेव्हा फ्रॉड सगळं कळालेलं आम्हाला, तेव्हा सर लाईक मिसिंग झालते सगळे. आणि ते जे कंपनीचे जे HR वगैरे ते पण आमच्यासोबत आलते. पोलीस स्टेशनला त्यांनी कंप्लेंट केली की असं. आणि अचानक त्यांचा मेसेज आला सरचा की लाईक मी आहे, इथंच आहे, का कंप्लेंट केली तुम्ही, मी फक्त नॉयडाला गेलो कामासाठी इन्व्हेस्टर्सशी बोलायला असं तसं, तर तुम्ही म्हणजे एवढं का हे केलं, मी फक्त फोन स्विच ऑफ केला, माझी बॅटरी म्हणजे संपलेली फोनची, तर तुम्ही एवढा मोठा गोंधळ का केला असं तसं. मग आम्ही सगळे म्हणले की सर आम्हाला मीटिंग करायची तुमच्यासोबत, लाईक आमचे पैसे वगैरे तुम्ही अजूनपर्यंत दिले नाही, खूप जास्त वेळ झाला आहे. मग तेव्हा जेव्हा सरनी मीटिंग केली तेव्हा सरनी स्वतःच आम्हाला सांगितलेलं की माझ्या अकाउंटमध्ये इनफ फंड्स नाही आहे, मी त्यासाठीच इन्व्हेस्टरसाठी भेटतो. एकंदरीत सगळा फ्रॉड आहे, समजतंय तुम्हाला सगळ्यांना. हो. आता काय मागणी कराल पुढे? आम्हाला तर आता सध्या तेच लाईक आमचे ॲटलिस्ट आमची जे डिपॉझिट आहे, सॅलरी तर ठीक आहे, ॲटलिस्ट आमचे जे डिपॉझिट अमाऊंट आहे ते आम्हाला लाईक परत पाहिजे. सॅलरी तर काय होप्स नाही आम्हाला आता, ते त्यांच्याकडनं भेटणार आहे की नाही ती अपेक्षाच नाही. आता ऑलरेडी एवढे 700 मुलं आहे, 700 मुलांचे 15,000च एवढी मोठी अमाऊंट होऊन झाली, तर सॅलरी तर काय बोलूच नाही शकत. म्हणून आम्हाला फक्त आमची लाईक जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती आम्हाला रिटर्न भेटली तर बस झालं, आम्हाला काही सॅलरीची काय होप्स नाही. थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळं तब्बल 700हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि फ्रेशर्सवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका शेकडो तरुणांना बसलाय. नोकरीवर रुजू करून घेताना कंपनीनं कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली प्रत्येकी 15,000 रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट घेतली होती. ही रक्कमही परत न करता कंपनीनं थेट गाशा गुंडाळल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. मात्र दुसरीकडे ही कंपनीच खोटी असल्याचा दावा IT फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी केलाय. थिंक टेक प्रायव्हेट लिमिटेड ही हिंजवडीतली एक IT कंपनी आता बंद पडलेली आहे आणि त्याचं एक फार मोठी न्यूज सगळीकडे झालेली आहे. तर आम्हाला याच्यामध्ये हिंजवडीचे जे PI आहेत, पांढरे साहेब, त्यांचे आभार मानायचे. कारण का फोरमच्या ज्यावेळी मुलं रिच आउट झाली त्यावेळी आम्ही हिंजवडीचे PI यांना कॉल करून ह्या कंपनीची तक्रार घ्यायला लावली आणि अशा सिमिलर तक्रारी पूर्वी फ्लायनॉटच्या असतील किंवा बाकीच्या टेक कंपनीच्या त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत. आणि आता आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत आणि कन्सल्टंट फर्म्स आहेत ज्या अशा पद्धतीनं एम्प्लॉईजकडून पैसे घेतात आणि त्यांना जॉब देण्याचं IT मध्ये एक आमिष दाखवतात. तर माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी आणि खरंच या कंपन्यांमध्ये एवढी हायरिंगची कॅपॅसिटी आहे का? कारण का एखादी कंपनी 10 एम्प्लॉईज घेताना विचार करते, पण इथं हजार एम्प्लॉईज हे लोक घेऊन ठेवतात आणि यांच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट्स नाहीयेत. त्यामुळे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जे तत्परता दाखवलेली आहे आणि ताबडतोब तो गुन्हा नोंद केलेला आहे. आणि मी अशा सर्व एम्प्लॉईजला एक विनंती करतो की तुम्ही जर कुठं पैसे भरून IT मध्ये जॉब घेत असाल तर ते अजिबात करू नका आणि तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन असेल, लेबर ऑफिस असेल, जर तुम्ही कुठं पैसे भरले असतील आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही तातडीनं तक्रार करा, फोरमकडे रीच करा आणि अशा कुठल्याही रॅकेटमध्ये किंवा जॉब स्कॅममध्ये तुम्ही फसू नका, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. एकंदरीतच हवालदिल झालेल्या या कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवलेली आहे. यासोबतच कंपनीच्या संचालकावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या त्यांच्याकडून करण्यात येते. मात्र सध्या पाहायला गेलं तर देशात वाढणाऱ्या बेरोजगारीमुळे तरुण कशा प्रकारे फसवणुकीला बळी पडत आहेत याचंच एक मोठं उदाहरण हे म्हणावं लागेल. त्यामुळे आता या कंपनीवरती कशा प्रकारे कारवाई होते, संचालकाला अटक केली जाते का, आणि ज्यांच्याकडून 15,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतलं होतं कंपनी, ते त्यांना परत करतं का, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.